नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये ह्याच पाठाचा अभ्यास केला. काय पाहिलं आपण? तर चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता म्हणजे काय हे आपण पाहिलं. आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत मुलांनो आपण? तर आजच्या सेशनमध्ये आपण धातू शोधक यंत्रे म्हणजे काय आणि त्यांचा उपयोग कुठे कुठे केला जातो हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, धातू शोधक यंत्रांचं कार्य हे विद्युत चुंबकाच्या गुणधर्मांवर आधारित असतं. मग विद्युत चुंबक म्हणजे काय? तुम्ही 6वीच्या वर्गामध्ये विद्युत चुंबक म्हणजे काय हे शिकलेला आहात आणि विद्युत चुंबक कसा बनवतात हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. मग मला कोण सांगेल विद्युत चुंबक म्हणजे काय? तर विद्युत चुंबक म्हणजे काय ते मी सांगते तुम्हाला. साध्या लोखंडाच्या तुकड्याभोवती तांब्याच्या तारेचे अनेक वेढे देऊन त्या तारेमधून विद्युत प्रवाह पाठवला असता जोपर्यंत तारेतून विद्युत प्रवाह चालू असतो तोपर्यंत त्या लोखंडाच्या तुकड्यात चुंबकत्व निर्माण होते. अशा रीतीने तयार होणाऱ्या चुंबकाला काय म्हणतात? तर विद्युत चुंबक असे म्हणतात. कळलं विद्युत चुंबक म्हणजे काय? तर एक साध्या लोखंडाच्या तुकड्याभोवती तांब्याची तारेचे अनेक वेढे देऊन त्या तारेमधून विद्युत प्रवाह पाठवला असता जोपर्यंत तारेतून विद्युत प्रवाह चालू असतो तोपर्यंत त्या लोखंडाच्या तुकड्यात चुंबकत्व निर्माण होते. अशा रीतीने तयार होणाऱ्या चुंबकाला काय म्हणतात? तर विद्युत चुंबक असे म्हणतात. मग अशा प्रकारचे चुंबक कुठे वापरतात? तर विद्युत घंटेमध्ये, म्हणजे आपल्या दारावरची जी बेल असते त्याच्यामध्ये, क्रेनमध्ये सुद्धा विद्युत चुंबकाचा वापर केला जातो. आणि आता या धातू शोधक यंत्रे आपण जे पाहणार आहोत त्याचा अभ्यास करणार होतो त्याच्यामध्ये सुद्धा विद्युत चुंबकाचा वापर केला जातो. मुलांना आता विद्युत चुंबक कसा बनवता येईल ते आपण पाहूया. कळलं? अंदाजे 10 सेंटीमीटर लांबीच्या लोखंडी खिळ्याभोवती सुमारे 1 मीटर तांब्याची तार गुंडाळा. तारेची दोन्ही टोके बॅटरीला जोडून त्या तारेतून विद्युत प्रवाह सोडला असता त्या लोखंडी खिळ्यामध्ये चुंबकत्व येते. अशा रीतीने विद्युत चुंबक बनवता येतो. कशा रीतीने चुंबक बनवता येतो सांगू का परत? अंदाजे 10 सेंटीमीटर लांबीच्या लोखंडी खिळ्याभोवती सुमारे 1 मीटर लांबीची तांब्याची तार गुंडाळली तर तारेची दोन्ही टोके बॅटरीला जोडून त्या तारेतून विद्युत प्रवाह जर सोडला तर त्या लोखंडी खिळ्यामध्ये काय होतं? तर चुंबकत्व येते. अशा रीतीने विद्युत चुंबक बनवता येईल. कळलं तुम्हाला विद्युत चुंबक म्हणजे काय आणि विद्युत चुंबक कसा बनवता येईल हे आपण आता पाहिलं. मुलांनो, आता आपण काय पाहिलं? तर विद्युत चुंबक म्हणजे काय आणि विद्युत चुंबक कसा बनवतात. आता आपण काय पाहणार आहोत? तर धातू शोधक यंत्रे म्हणजे काय? मेटल डिटेक्टर्स. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जेव्हा कुठे आपण मॉलमध्ये जाता की नाही मॉलमध्ये आईबरोबर बाबांबरोबर, तेव्हा तुम्हाला तिथे एक माणूस, एक अंकल असतात. ते काय करतात तुम्हाला? तर चेकिंग होते. मग ती चेकिंग कशाने करतात? ते चेकिंग म्हणजे चेकिंग कसं होतं हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला कधी विचार आला का मनामध्ये? हे चेकिंग करण्यासाठी जे यंत्र असतात त्यांचं कार्य कसं चालतं कधी विचार केलात का? मग ते आपण आता पाहूया. ती धातू शोधक यंत्रे म्हणजे काय, त्यांचं कार्य कशावर चालतं, त्यांचा उपयोग कुठे कुठे होतो हे आपण आता पाहूया. मुलांनो, ही धातू शोधक यंत्र आहेत. या यंत्राचे कार्य विद्युत चुंबकांवर आधारित आहे. कशावर? तर विद्युत चुंबकांवर आधारित आहे. मग विद्युत चुंबक म्हणजे काय ते आपण आता पाहिलं. तो कसा बनवतात हे सुद्धा आपण आता पाहिलं. मग मुलांनो, ह्या धातू शोधक यंत्र आहे त्यांचा उपयोग कुठे कुठे होतो ते आपण आता पाहूया. ही धातू शोधक यंत्रे अति महत्वाच्या ठिकाणी वापरतात मुलांनो. कुठे? तर अति महत्वाच्या ठिकाणी. जसे आपण कुठल्या मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये जातो किंवा कुठे मॉलमध्ये जातो किंवा विमानतळ एअरपोर्टवर जातो तेव्हा ह्या धातू शोधक यंत्रांचा वापर केला जातो. म्हणजे विमानतळ, बस स्टँड, अति महत्वाची मंदिरे, इमारती या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीसाठी याचा उपयोग होतो. तुम्हाला म्हणजे का व्यक्तींचा तपास करण्यासाठी करतात? कारण काही लोक असतात मुलांना, माहिती आहे ना तुम्हाला, काही माणसं असतात या नको त्या गोष्टी म्हणजे हत्यारं वगैरे वाहून नेण्याचं काम करतात. काय? तर हत्यारं वगैरे वाहून नेण्याचं काम करतात. मग ही जी धातू शोधक यंत्रे आहेत, ही बघा, ही धातू शोधक यंत्र आहेत. आपण याच्यातून पण पास होतो की नाही कुठे मॉलमध्ये वगैरे गेलो तेव्हा. तर मग ही जी यंत्र आहे ह्या यंत्रामध्ये काय असतं? तर विद्युत चुंबक असतं.
आहे ना, ह्याच यंत्रांमध्ये विद्युत चुंबक असतं. आणि मग ज्या माणसांच्या बॅगमध्ये जे काही हत्यारं असतील, पोलादी किंवा लोखंडी असतील, तर ते ह्या विद्युत चुंबकामुळे समजतात. कळलं ना, ह्या विद्युत चुंबक म्हणजे ह्या धातुशोधक यंत्रामध्ये काय असतं तर विद्युत चुंबक असतं. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काय होतं तर ते समजतात. त्या माणसांच्या बॅगमध्ये काय हे आहेत का, हत्यारं आहेत का, काय गन्स वगैरे आहेत, असे हत्यारं आहेत. मग आपण असे दहशतवादी हल्ले वगैरे त्याच्यामुळे काय होतात ते म्हणजे अशा या धातुशोधक यंत्रांच्या मदतीने काय होऊ शकतं तर दहशतवादी हल्ले म्हणजे थांबण्यासाठी उपयोग होऊ शकतो. कारण का मग ती जी माणसं असतात म्हणजे नेणारी, त्यांच्या बॅगमध्ये जर समजा आता हत्यारं सापडली तर काय तर अशा हल्ले वगैरे जे दहशतवादी हल्ले आहेत ते होत नाहीत. कळलं, म्हणजे धातुशोधक यंत्रांचा उपयोग कशासाठी होतो तर अतिमहत्वाच्या ठिकाणी वापरतात. तर व्यक्तीच्या तपासणीसाठी वापरतात. कशासाठी तर व्यक्तीच्या तपासणीसाठी याचा उपयोग केला जातो. कळलं तुम्हाला. अजून याचा वापर कुठे केला जातो ते आपण पाहूया. अजून याचा वापर अतिशय मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी याचा वापर केला जातो. कळलं. आणि अजून अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये म्हणजे लोखंडी पोलादी वस्तू कधीतरी म्हणजे अनवधानाने लोखंडी पोलादी वस्तू अन्न पदार्थांमध्ये मिसळले गेल्यास ते आरोग्यासाठी घातक असतं. आहे ना, एखादी आपल्या अन्नामध्ये म्हणजे अन्नपदार्थ आहे त्याच्यामध्ये जर एखादी लोखंडी किंवा पोलादी वस्तू मिसळली आणि चुकून जर ते आपल्या पोटात गेली तर ते आरोग्यासाठी घातक असते की नाही. म्हणून धातुशोधक यंत्राचा वापर ही वस्तू शोधण्यासाठी केला जातो. कळलं. अजून याचा वापर कुठे केला जातो तर भूगर्भशास्त्रामध्ये धातूचे प्रमाण शोधण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. ह्या यंत्रांमध्ये म्हणजे हे विद्युत चुंबक असतं आणि या चुंबकामुळे काय होतात की धातूंचे प्रमाण किती आहे भूगर्भशास्त्रामध्ये हे शोधण्यासाठी या यंत्रांचा वापर केला जातो. मग आपण आता म्हणजे जे शोध यंत्र आहेत त्यांचा वापर कुठे कुठे केला जातो हे आपण पाहिलं. जसे की अतिमहत्वाच्या ठिकाणी म्हणजे कुठे एअरपोर्ट, जसे बस स्टँड, कुठे आपण अतिमहत्वाची जी मंदिरे आहेत तिथे व्यक्तींना तपासण्यासाठी ही धातुशोधक यंत्रे वापरली जातात. तसेच अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी वापर केला जातो. अन्नधान्यामध्ये लोखंडी वस्तू, पोलादी वस्तू मिसळली केल्यास ते ह्या यंत्रांचा वापर केला जातो ते शोधण्यासाठी. पुन्हा भूगर्भशास्त्रामध्ये धातूंचे प्रमाण किती आहे हे शोधण्यासाठी यांचा वापर केला जातो. ह्या यंत्रामध्ये विद्युत चुंबक असतं आणि त्याच्यामुळे या यंत्रांचा वापर धातूंचे प्रमाण शोधण्यासाठी वगैरे करतात. कळलं मुलांनो. आता आपण काय पाहिलं तर धातुशोधक यंत्र म्हणजे काय, त्यांचा उपयोग कुठे होतो हे आपण पाहिलं. आता आपण काय पाहणार आहोत, आपण आता चुंबकाचे वेगवेगळे गुणधर्म पाहिले आपण. मग मला आता मी जे प्रश्न एक विचारते तुम्ही त्याचं मला उत्तर द्यायचं आहे की प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी का आहे. तुम्हाला तर माहिती आहे चुंबकाच्या 2 सजातीय ध्रुवामध्ये काय असतं प्रतिकर्षण असतं आणि 2 विजातीय ध्रुवांमध्ये काय असतं तर आकर्षण असतं. मग प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी का आहे. आता समजा 2 वस्तूंमध्ये आकर्षण घडून आले तर त्या दोन्ही वस्तू चुंबक आहेत असे आपण म्हणू शकत नाही. म्हणू का तर नाही. कारण का तर त्या 2 वस्तू चुंबक असू शकत नाहीत. कारण त्यापैकी एक वस्तू चुंबक असू शकते आणि दुसरी वस्तू लोखंड किंवा तत्सम असू शकते. परंतु त्या 2 वस्तूंच्या टोकामध्ये एकदा आकर्षण आणि एक वस्तूचे एक टोक तेच ठेवून पण दुसऱ्या वस्तूचे टोक बदलून पाहिले असताना तर त्या 2 टोकांमध्ये प्रतिकर्षण घडून आले म्हणजे 2 सजातीय टोकांमध्ये प्रतिकर्षण घडून आले तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की त्या दोन्ही वस्तू चुंबक आहेत. कारण चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये काय असतं प्रतिकर्षण असते आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. मग आपण म्हणून प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी आहे. कळलं. अजून एक तुम्हाला प्रश्न विचारते मुलांनो. आता तुम्हाला विविध वस्तू समजा दिलेल्या आहे, पदार्थ दिलेले आहेत आणि त्या दिलेल्या विविध पदार्थांमधून चुंबक कसा शोधून काढाल तुम्ही. काय तर विविध पदार्थ दिलेले आहेत तुम्हाला तर त्या पदार्थांमधून चुंबक कसा शोधून काढाल. तर त्याच्यासाठी काय करणार आहे आपल्याला लागणार आहे तर एक पट्टी चुंबक घ्यायचं आहे आपल्याला. काय एक पट्टी चुंबक घ्या. त्याचा कोणताही एक ध्रुव दिलेल्या प्रत्येक पदार्थाच्या दोन्ही टोकाजवळ न्या. काय एक पट्टी चुंबक घ्यायचं आहे आणि मग त्याचा कोणताही एक ध्रुव दिलेल्या पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ न्या.
जर त्या पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ आकर्षण घडून आले म्हणजे ते एकमेकांना चिकटले तर तो पदार्थ चुंबक नसून एखादा चुंबकीय पदार्थ असेल, जसे की लोखंड, निकेल, कोबाल्ट आहे असे समजा. आणि जर त्या पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ आकर्षण दिसून आले नाही, काय तर दोन्ही टोकांजवळ आकर्षण दिसून आले नाही तर तो पदार्थ अचुंबकीय आहे असे ओळखू. जर त्या पदार्थाच्या एका टोकाजवळ आकर्षण तर दुसऱ्या टोकाजवळ प्रतिकर्षण घडून आले तर तो पदार्थ चुंबक आहे असे समजा, कारण प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी आहे. कळलं तुम्हाला? की समजा तुम्हाला विविध पदार्थांमधून चुंबक ओळखायचा आहे तर तुम्ही कसा ओळखू शकता, तर एक पट्टी चुंबकाच्या सहाय्याने तुम्ही तो पदार्थ ओळखू शकता. म्हणजे एक पट्टी चुंबक घ्यायचं, त्यातला कोणताही एक ध्रुव दिलेल्या प्रत्येक पदार्थाच्या दोन्ही टोकाजवळ न्यायचा. जर त्या पदार्थांच्या दोन्ही टोकाजवळ आकर्षण घडून आले तर तो पदार्थ चुंबक नसून एखादा चुंबकीय पदार्थ आहे, जसे की लोखंड, निकेल, कोबाल्ट आहे असे समजा. जर त्या पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ आकर्षण दिसून आले नाही तर तो पदार्थ अचुंबकीय आहे असे समजायचं. आणि जर त्या पदार्थांच्या एका टोकाजवळ आकर्षण आलं आणि दुसऱ्या टोकाजवळ प्रतिकर्षण घडून आले तर तो दुसरा पदार्थ चुंबक आहे असं समजा, कारण प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी आहे. समजलं तुम्हाला? तर मुलांना आपण आज काय शिकलो, तर आज आपण धातुशोधक यंत्रे म्हणजे काय, तर धातुशोधक यंत्राचं कार्य हे विद्युत चुंबकाच्या गुणधर्मांवर आधारित असतं. मग धातुशोधक यंत्रांचे उपयोग कुठे होतो, तर अति महत्त्वाच्या ठिकाणी उपयोग होतो, जसे की इमारती, काही महत्त्वाच्या एअरपोर्ट, बस स्टँड, काही महत्त्वाची मंदिरं असतात, तिथे व्यक्तीच्या तपासणीसाठी या धातुशोधक यंत्रांचा वापर केला जातो. अजून सुद्धा भूगर्भातील धातूंचे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी सुद्धा धातुशोधक यंत्रांचा वापर केला जातो. अजून अन्न म्हणजे अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पुन्हा अन्नधान्यामध्ये जे काही पोलादी, लोखंडी जे काही भेसळ असते ती म्हणजे ओळखण्यासाठी सुद्धा धातुशोधक यंत्रांचा वापर केला जातो. मुलांना आपण चुंबक हा पाठ आता आपला पूर्ण झालेला आहे. आपण ह्या पाठातच काय पाहिलेलं आहे, तर ह्या पाठामध्ये आपण पाहिलं चुंबक म्हणजे काय, चुंबकाचे गुणधर्म कोणते आहेत, त्याची वैशिष्ट्य कोणती होती, त्याचे वेगवेगळे आकार कोणते होते, पुन्हा पृथ्वी एक कशी चुंबक आहे. पुन्हा आपण ह्या पाठातून काय पाहिलं, तर चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय, चुंबकीय बलरेषा म्हणजे काय, चुंबकीय क्षेत्रीयांचे विधान क्षमता म्हणजे काय ते पाहिलं आपण. मुला आणि धातुशोधक यंत्रे म्हणजे काय, तर आपण ह्या एकूण पाठामध्ये काय पाहिलं, तर चुंबकाचे जे दोन सजातीय ध्रुवांमध्ये काय असतं, तर प्रतिकर्षण असतं आणि दोन विजातीय ध्रुवांमध्ये काय असतं, तर आकर्षण असतं. सजातीय ध्रुव म्हणजे जे सारखे सारखे ध्रुव असतात आणि विजातीय ध्रुव म्हणजे वेगवेगळे ध्रुव. आणि मुलांना आपण पाहिलं की कुठलंही चुंबक आहे हे चुंबक मुक्तपणे टांगले तर ते दक्षिण आणि उत्तर दिशेमध्ये स्थिर राहते. हे आपण ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. धन्यवाद.